आंब्याचा सीजन आला की आपण वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी ट्राय करत असतो आंब्यापासून बनणार आहे बघा. तर मी ना रेसिपी वगैरे नाही तर आंब्याचं इन्स्टंट लोणचं म्हणजे तुम्हाला टिफिनला वगैरे आपल्याला द्यायचं असतं ना ते लोणचं मी आज बनवणार आहे. कारण आमच्या सगळ्यांना आवडतं. तर काय केलेलं आहे, पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे भरपूर अशी जिरे, भरपूर अशी मोहरी. आणि जिरे आणि मोहरी आपण जेवढं जास्त टाकेल ना तेवढं जास्त टेस्टी लोणच्याला येत असते बघा. आणि त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे. आणि हळद टाकली ना तर थोडंसं हलवून घेतलं ना तरच त्याला आपल्याला कलर दिसते, लगेचच कलर दिसत नाही हळदीनं. आणि हे लोणचं ना कमीत कमी 15 दिवस ना आरामात जाते, खराब वगैरे काय होत नाही बघा. तर जे लोणचं आपण वर्षभराचं बनवतो ना ते तर चांगलंच आहे मुरलेलं लोणचं, पण ना आपल्याला इन्स्टंट म्हणजे ह्याच्या आंब्याच्या दिवसातच आपल्याला कोणतं लोणचं खायचं असलं ना तर ही एक नंबर आहे बघा. कच्चे आंबे आणले आणि लगेचच 5 मिनिटात तयार करून आपल्याला टिफिनला, जेवणासोबत वगैरे, तोंडी लावायला, पोरांना टिफिनला थोडंसं भाजीसोबत असं सगळं आपण देऊ शकतो. आणि 15 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकतो आपण. तर इकडे बघा पोरांची काय मस्ती चाललेली आहे, टाइमपास चाललाय त्यांचा. आणि पूर्वाचं कसं असते माहिती का, रोज नवनवीन काय काढत असते आणि त्याला म्हणजे जमतंय तुला जमत नाही असं त्यांची चाललेली असते. तर आता पोरांचं असं मस्ती चाललेली असते बघा. कारण त्यांचं कसं शाळेला जायच्या टायमिंगला ना त्यांना 10-15 मिनटं टायमिंग भेटतोय, कारण अभ्यास करून निवांत असते. आणि त्यांना काय तर त्यांच्या आवडीचं खायला भेटलं ना. तर आज पूर्वाच्या ना आवडीची ना बिर्याणी होती त्यामुळे ती खुश होती. आणि ऋतूच्या आवडीचं ना लोणचं होतं त्यामुळे ती टिफिनला आज लोणचं, चपाती आणि थोडीशी मिरचीची भाजी नेणार होता. तर मिरचीची भाजी बनवायची होती अजून, म्हणून ते थोडं थांबले होते. आणि त्यांना शाळेला पण वेळ होता. तर मिरचू बनवण्यासाठी ना मी भरपूर असा लसूण ठेचून घेतलेला आहे, कारण मिरचूसाठी थोडासा लसूण जास्त घालायचा. भरपूर असे जिरे घातलेले आहे, त्याच्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे. आणि ना हिरव्या मिरच्या बारीक बारीक असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. काय होते माहिती आहे का, एकदम लांब लांब कापले ना तर आपल्याला भाजी चपाती सारखं व्यवस्थित खाता येत नाही. फक्त ते तोंडी लावायची असली ना तर तशा बनवायच्या, आणि भाजी बनवायची असली तर अशा छोटे छोटे चिप्स सारखं मी करून घेतले. आणि त्याच्यानंतर त्यात लसूण ठेचून घातलेला आहे आणि मस्त अशी फोडणी घातलेली आहे. आणि ते चिरलेले मिरची आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आणि त्याला ना पाणी न ओतता 4 ते 5 मिनटं चांगलं असं ना एकदम मस्त असं तेलामध्ये फक्त फ्राय केल्यासारखं करायचं आपल्याला. अजिबात पाणी ओतायचं नाही, जेणेकरून ना मिरची एकदम तेलामध्ये तळून निघली पाहिजे. आणि चांगली तळून निघली, जसं आपण ठेचा करतो ना त्याप्रमाणे मिरची एकदम तळून निघली पाहिजे. मग त्याच्यात ना नंतर ना थोडासा ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आणि त्याच्यानंतर थोडंसं पाण्याचा शिंतडा द्यायचा आहे, कारण कसं हे कूट आणि मीठ त्यात व्यवस्थित मिक्स होण्यासाठी थोडासा शिंतडा दिला आहे मी, सगळं एक जीव भाजी होण्यासाठी. तर भाजी वगैरे सगळं माझं इथं बनवून झालेलं आहे. आणि आता मला ना ही पोरं वगैरे शाळेत गेलेली आहेत, त्यामुळे मला आता सगळी माझी सकाळची कामं झालेली आहेत. आणि आता मला करायची आहे बघा देवपूजा. तर देवपूजा मी का पाठीमागे ठेवलेली आहे, कारण मला आज वेळ नव्हता सकाळी. आणि जसं आपल्याला घरातलं मुलांचं रुटीन आहे, शाळेचं त्यांच्या स्कूलचं जसं रुटीन आहे तसं आपल्याला म्हणजे आपला टाईम ठेवावा लागतो. त्यामुळे मी अगोदर स्वयंपाक आणि त्यांचे डबे वगैरे पॅक केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मी देवपूजा वगैरे केली. आणि त्याच्यानंतर मग जी काही पोरांनी मला काहीतरी म्हणजे ती शाळेत गेलते ना त्यावेळेस मला खायला आणलं होतं, ते बसून निवांत असं खाल्लं. तर असा होता आजचा दिवस तर भेटावं त्याच्याने